सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। एक व्यक्ती फोन करतो पोलिसांना, त्यात सांगतो की एका महिलेचे 15 तुकडे केले आणि ती महिला ड्रममध्ये टाकलेली आहे। तर दुसरीकडे त्या क्षणी एक दुसरा फोन येतो, तो म्हणजे 5वी वर्गात शिकणारा, जवळपास 5वीच्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थी, आणि तिने सांगितले की 15 तुकडे केले आणि एका ड्रममध्ये मृतदेह महिलेचा टाकलेला आहे। हे दोन्ही वाक्य पोलिसांच्या कानावर येतात तर असं वाटतंय आता साहजिकच आहे, एक हा व्यक्ती जो मोठ्या आवाजात सांगतोय, म्हणजे वयस्कर आवाजात सांगतोय की असं ही घटना झालेली आहे, आणि दुसरीकडे एक लहान लेकरू सांगतोय। हॅलो नमस्कार, आज आपला एक व्हिडिओ आहे, एक क्राईम घटना आहे। घटना अशी आहे, पोलिसांना 112वर कॉल येतो आणि 112वर कॉल आल्याच्यानंतर आणि एकाच ठिकाणची घटना, तर पोलिसांना एका ठिकाणी 112वर कॉल येतो आणि त्या कॉलमध्ये सांगितलं जातं की एका महिलेचे 15 तुकडे केले आणि ते तुकडे एका ड्राममध्ये भरले, त्याच्यावर सिमेंट पॅक केलं। तर ही माहिती पोलिसांना 2 ठिकाणाहून येतो। तर 2 ठिकाणाहून आल्याच्यानंतर पोलिसांची ही जी चलबिचल आहे ही होऊन जाते। पोलीससुद्धा या क्षणी घाबरतात आणि विचार करतात की अशी आता नेमकी काय घडणार आहे। तर सविस्तरपणे आपण जाणून घेऊया। एक व्यक्ती फोन करतो पोलिसांना, त्यात सांगतो की एका महिलेचे 15 तुकडे केले आणि ती महिला ड्रममध्ये टाकलेली आहे। तर दुसरीकडे त्या क्षणी एक दुसरा फोन येतो, तो म्हणजे 5वी वर्गात शिकणारा, जवळपास 5वीच्या वर्गात शिकणारी एक विद्यार्थी, आणि तिने सांगितले की 15 तुकडे केले आणि एका ड्रममध्ये मृतदेह महिलेचा टाकलेला आहे। हे दोन्ही वाक्य पोलिसांच्या कानावर येतात तर असं वाटतंय आता साहजिकच आहे, एक हा व्यक्ती जो मोठ्या आवाजात सांगतोय, म्हणजे वयस्कर आवाजात सांगतोय की असं ही घटना झालेली आहे, आणि दुसरीकडे एक लहान लेकरू सांगतोय। विषय असा आहे की ही गोष्ट अशी वाटते की खरोखर सत्य परिस्थितीच झालेली आहे। दोन्ही एकाच ठिकाणी कॉल येतो, फक्त विषय असा आहे की हा जो कॉल आहे तो एकाच तालुक्यामधून येत असल्यामुळं मग पोलिसांना इथं संभ्रम तयार होतो की आता ही घटना खरोखर झालेली आहे, कारण एकीकडे लहान लेकरू सांगतंय तर दुसरीकडे एक व्यक्ती सांगतोय। तर आता घटना काय आहे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। ही घटना उत्तर प्रदेशमधील बालीपूर गाव या गावाच्या हद्दीत घडलेली घटना आहे। पोलिसांना फोन येतो 112वर, त्यावर सांगितलं जातं की एका महिलेचे 15 तुकडे केले, तिला ड्रममध्ये टाकून दिलं। तर बालीपूर गाव आणि कमलगंज पोलीस स्टेशन, या जे बालीपूर गाव आहे ही कमलगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतं। मग आता काय काय झालं आपण आता सविस्तरपणे बघूया। जसा कॉल येतो 112वर, तेव्हा जे कमलगंज पोलीस स्टेशनचे निरीक्षक आहेत राजीव कुमार, हे त्या कॉलचे CDR घेतात, दोन्ही कॉलचे CDR घेतात आणि जिथून कॉल आला होता तिथे हे जातात। पण कॉल आला होता तर कॉल आल्याच्यानंतर तो जो फोन आहे तो बंद होऊन जातो। बंद झाल्याच्यानंतर मग पोलिसांना समजत नाही की आता नेमका हा फोन तर आला आहे, पण नेमका कुठला आहे। कॉल त्याचवेळी दोन्ही बंद होतात, समजत नाही काय करावं काय नाही, कारण एका ठिकाणी जे 5वीच्या वर्गातल्या मुलीनं जो कॉल केला होता तर त्या कॉलचं नेटवर्क गेलं होतं, सिमचं नेटवर्क गेलं होतं, आणि दुसरीकडे जे कमलगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत जे बालीपूर गावातून जो फोन आला होता तर तो फोन असा होता की फोन केला आणि फोन बंद करून टाकला। यामुळे प्रकरण असं झालं की आता नेमकी घटना काय, तर आता बघूया। तर आता नेमके खरंच या महिलेचे 15 तुकडे कोणी केलेली आहे सविस्तरपणे आता आपण बघणार आहोत। तर फोन करणाऱ्याच्या जी व्यक्ती, त्या व्यक्तीचं नाव आहे एक उत्तम कुमार, आणि हा उत्तम कुमार याला उत्तम कुमारला जेव्हा पोलिसांनी फोनच्या लोकेशनद्वारे ट्रॅक केलं, उत्तम कुमार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, आणि ताब्यात घेतल्याच्यानंतर मग उत्तम सिंग हा एक फतेगड कोतवालीच्या एक याकुजगंज चौकी येथील त्याला पकडण्यात आलं। एक पाकरा गाव आहे आणि त्या पाकरा गावचा हा रहिवासी आहे। तर फतेगड कोतवालीमधील याकुलगंज ही जी पोलीस चौकी आहे, आता याकुलगंजमध्ये 2 गाव आहे। पहिले हे एक आहे याकुलगंजमधील एक म्हणजे फतेगड, आणि दुसरं गाव आहे बालीपूर। तर हे कोणतेही एकाच पोलीस स्टेशनमध्ये येत असल्यामुळं
हा संभ्रम साहजिकच आहे ना, पोलिसांना वाटेलच ना की खरंच काय झालं म्हणून, कारण एकाच पोलीस स्टेशनमध्ये दोन्ही जे गाव आहे तर त्या गावाच्या माहिती येऊन जातात. मग नंतर उत्तम कुमार याला जेव्हा पोलीस ताब्यात घेतात तेव्हा त्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलं जातं आणि पोलीस स्टेशनमध्ये आणल्याच्या नंतर त्याची तो काय करतो काय नाही याची सगळी चौकशी होती. तर उत्तम कुमार हा सांगतो की हा पंचायती विभागामध्ये एक स्वच्छताचं काम करणारा एक मजूरदार आहे आणि हा स्वच्छताचा कर्मचारी म्हणून हा तो तिथं काम करतो. तो खुदागंज गावात राहणार आहे आणि तो खुदागंज गावात ड्युटी करतो आणि तो राहायला आहे फतेहगडला. तर फतेहगडमधून तो खुदागंज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अर्थात याकुतगंज जी पोलीस स्टेशन आहे त्याच्या हद्दीतील खुदागंज गावाच्या मध्ये तो ड्युटी करतो. तर दुसरीकडे तो सांगतो की आता मी आणि त्याची पत्नी म्हणजे उत्तम कुमार आणि त्यांची पत्नी हे बाजारमध्ये गेले होते. याकुतगंज जे गाव आहे त्या गावाच्या बाजारात गेली होती आणि त्यांची 10 वर्षाची मुलगी घरी होती, ती एकटीच घरी होती. त्यानंतर हा जो फोन आहे तर हा फोन मग त्यांनीच लावला होता. ते सांगतात कोणी उत्तम सिंग कुमार यांनी लावला होता, कारण हा जो फोन आहे ह्यो त्याच्या मुलीला फोन आला, म्हणजे मुलीने फोन केला होता की पप्पा एक 15 महिला म्हणजे एका महिलेचे 15 तुकडे केलेले आहेत. तर ही गोष्ट जेव्हा त्या मुलीने या पप्पाला सांगितली, अर्थात कोणाला, उत्तम कुमारला, तर उत्तम कुमारने ही जी गोष्ट ही पोलीस स्टेशनवाल्यांना जे पोलीस अधिकारी त्यांना सांगून दिली. ते पोलीस स्टेशन म्हणजे या कमलगंज पोलीस स्टेशन. तर कमलगंज पोलीस स्टेशनच्या पोलिसांना गोष्ट सांगितली. त्यानंतर फोन हा बंद करून टाकला आणि हा फोनसुद्धा तो स्वतःचा नव्हता, तर तो त्याच्या पत्नीचा होता. आणि दुसरीकडे विषय असा होऊन गेला की एका 5वीच्या विद्यार्थिनीने असा फोन केला की एका महिलेचे 15 तुकडे केलेले आहेत. मग याची सगळी चौकशी झाली. या पुरुषांनंतर सांगितलं, जो उत्तम कुमार यांनी सांगितलं की मी जी माहिती दिली ही मला एका म्हणजे यूट्यूबवर ही माहिती भेटली होती, म्हणजे कॉल आला होता आणि ती एका 5 वर्षाच्या मुलीनेही सुद्धा मला हीच गोष्ट सांगितली होती की 15 तुकडे केलेले आहेत. मग हीच माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि पोलिसांनासुद्धा याचं सांगतात की ही गोष्ट तुम्हाला जिथून झाली त्याचा रेफरन्स काहीतरी द्या. तर त्यावेळेस मग ते सांगतात की नाही, मी माझ्या पत्नीच्या फोनवरून फोन केला आहे, आता ही खरी आहे का खोटी मला सांगता येत नाही, परंतु मी जी काही माहिती आली ही तुम्हाला सांगितली. आणि त्यानंतर मग पोलीस घरी गेले. पोलिसांनी बघितलं त्याची 10 वर्षाची मुलगी, 10 वर्षाची मुलीला विचारलं की तू ही जी गोष्ट सांगितली कुठं पाहिली होती काय, तर मग तिनं सांगितलं की ही मी यूट्यूबवर पाहिली होती, पप्पाला सांगितली आणि मग याच पप्पांनी तुम्हाला सांगितली, अशी गोष्ट होऊन गेलेली आहे. तर दुसरीकडे जी 5वीच्या वर्गात शिकणारी मुलगी तिनेसुद्धा हीच माहिती सांगितली. तर मग आता पोलीस हाच तपास करत आहेत की जी 5वीच्या वर्गातली जी मुलगी आहे तर तिने जेव्हा पोलिसांना सांगितलं 112 कॉलवर की एका महिलेचे 12 तुकडे केलेले आहे, 15 तुकडे केलेले आहेत आणि तिला सिमेंटच्या एका ड्रममध्ये टाकलेलं आहे आणि त्यावरून सिमेंट पॅक केलेलं आहे. तर मग आता ही नेमकी घटना इथे घडली नसून दुसरीकडेच घडली असावी असा पोलिसांचा विचार असून आता पोलीस या कामावर सखोल दखल घेत आहे आणि चौकशी करत आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं की 112वर कॉल करणं कितीपत यांना मागे पडू शकतो, किंवा जी गोष्ट खरी असेल तर 112वर कॉल केल्याच्यानंतर पोलिसांना त्याची माहिती मिळणे गरजेचे आहे, परंतु जर गोष्ट खोटी असेल आणि 112वर जर कॉल केला आणि आपण जर ती माहिती सांगितली तर त्याची चौकशी होऊन गुन्हाहीसुद्धा दाखल होत असतो, याची तुम्ही नोंद घ्यायला पाहिजे. आणि जर तुम्ही खरी माहिती सांगितली तर एखादी बक्षीस पात्र असेल तुम्हाला पोलीस त्यावर काही बक्षीसही देऊ शकतात, कारण माहिती सांगताय म्हणून. तर चला, अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. तर चला भेटूया अशाच नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हीच तुम्हाला विनंती. नमस्कार.